हाय हॅलो नमस्कार। तर आज मी बनवणार आहे आळू वड्या। तर त्यासाठी मी इथे सर्वप्रथम बेसन पीठ आहे ते चाळून घेतलेलं आहे। त्यानंतर मी इथे ठेचणं घेतलं आहे, त्याच्यामध्ये मिरची, अद्रक, लसूण आणि जिरे हे सगळं बारीक ठेचून घेतलं। त्यानंतर मी इथे आळूचे पानं आहेत ते साफ करून घेतलेत। आता ते साफ कसे करायचे, तर त्याच्या मागचे जे देठ असतात ते चाकूने असे वरवर कापून घ्यायचे की जेणेकरून खाताना आपल्याला ते लागणार नाही। तर हे असे साफ करून घ्यायचे, त्यानंतर धुवून घ्यायचे, मस्त वॉश करून घ्यायचे पाण्याने। त्यानंतर आळू वड्या बनवायला रेडी। तर इथे मी बेसन पीठ जे चाळून घेतलेलं त्यामध्ये अद्रक, लसूण, मिरची आणि जिऱ्याची जी पूड केलेली ती टाकते। त्याच्यानंतर कोकमचं पाणी टाकलं थोडंसं, माझ्याकडे चिंच नव्हती त्याच्यामुळे मी कोकमचं पाणी टाकलं। त्यानंतर थोडे तीळ टाकले, हळद टाकली, मीठ टाकलंय, लाल मसाला टाकला आणि हे सगळं मिश्रण मिक्स करून घेतलं। त्यानंतर आळूवड्याची जी पानं असतात ती पानं आहेत ना, ती उलट्या साईडला ठेवायची आणि त्याला जे आपण मिश्रण बनवलं आहे बेसन पिठाचं ते लावून घ्यायचं। कधीही सरळ पानं ठेवून मिश्रण लावायचं नाही, पानं उलटी ठेवूनच मिश्रण लावायचं। त्यानंतर विरुद्ध दिशेला दुसरं पान ठेवून त्याच्यावर पण मिश्रण पूर्ण लावून घ्यायचं आहे व्यवस्थित। असं करून 2-3 पानं आपल्याला एकत्र असे मिश्रण लावून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे मी व्हिडिओमध्ये दिलं आहे, तर तुम्ही त्या पद्धतीने बनवा, ट्राय करा, छान होतात, खूप मस्त होतात साध्या पद्धतीने। त्यानंतर अशी पानं चारी साईडनी फोल्ड करून घ्यायचं आणि त्याचा एक असा रोल बनवून घ्यायचा आहे। असा पूर्ण त्याचा रोल बनवायचा व्यवस्थित। आता इकडे माझ्याकडे पानं जास्त होती त्याच्यामुळे माझ्याकडे 2 रोल झाले आहेत। तर हे दोन्ही रोल रेडी आहेत। त्यानंतर मी ते चाळण घेतली आहे, त्याच्यावर थोडं तेल टाकलं आहे, तेल सगळीकडे पसरवून घेतलं आहे मस्त आणि त्यावर मी आता हे रोल ठेवणार आहे। त्यानंतर मी इथे पाणी उकळत ठेवलेलं टोपामध्ये, तर आता त्या पाण्याच्या टोपावर ही चाळणी ठेवणार आहे मी झाकून। 20 मिनटापर्यंत ठेवायचे, त्यानंतर हे शिजून जातात। 20 ते 25 मिनटामध्ये शिजतात। ते असं चाकू टाकून बघायचं शिजलं आहे की नाही। तर इथे चाकू माझा क्लीन निघाला आहे, तर हे शिजलेलं आहे। त्यानंतर थंड झाल्यावर ह्याच्या वड्या अशा कापून घ्यायच्या आणि तेलामध्ये फ्राय करायच्या आणि रेडी झाल्या आपल्या आळू वड्या। ह्या पद्धतीने आळू वड्या करून बघा, खूप छान होतात खायला। आमच्या घरात तर सर्वांना खूप आवडले। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा कशा वाटल्या। सोबतच जाता जाता माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स करा।